मंदिरात भोजन प्रसादात मिळतो तसा डाळदुधी किती मस्त झालाय बघा. तर मागच्या महिन्यामध्ये पावसला गेलो होतो. पावसच्या स्वामी स्वरूपानंद मठामध्ये तिथं आम्ही भोजन प्रसादामध्ये अशा पद्धतीचा दुधी घेतला होता. इतका आवडला ना, दुधीची भाजी शक्यतो आपण जेवढी मिळाली तेवढीच खातो आणि म्हणतो हा संपली बाबा. पण तिथं मला परत परत तो घ्यावासा वाटला. इतका चवीला सुरेख होता. कांदा लसूण घातला नव्हता. हलका गोडा मसाल्याचा तो फ्लेवर खूप मस्त. मी तिथे रेसिपी विचारून घेतली आणि आता ती तुमच्यासोबत शेअर करते आहे. भोजन प्रसादामध्ये किंवा मंदिरातल्या प्रसादामध्ये मिळणारा डाळदुधी खूप सोपी रेसिपी आहे, मुलांना सुद्धा खूप आवडेल. चला करूया. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण प्रसादाच्या पानामध्ये म्हणजे मंदिरात किंवा देवळात आपण जेव्हा महाप्रसाद घेतो त्यावेळी वेगवेगळ्या भाज्या असतात. त्यामध्ये दुधीची भाजी सुद्धा असते. अगदी त्याच पद्धतीने कांदा लसूण न वापरता डाळ दुधी कशी करायची ते बघणार आहोत. इतकी सोपी आहे ना, तुम्हाला नेहमीचा दुधी खाऊन कंटाळा आलाय, या पद्धतीने करा, तुम्हाला खूप आवडेल. मी सुद्धा एका मंदिरामध्ये गेले होते, तिथं मला प्रसादाला हा दुधी मिळाला. जरा चौकशी केली कसा करतात आणि आता रेसिपी शेअर करते. रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा डाळ दुधीसाठीचं साहित्य बघूया. तर इथं मी एक मध्यम आकाराचा दुधी घेतलाय. हा कोवळा दुधी आहे. वजनाने साधारण एक 300 ते 400 ग्रॅम असेल. त्यासाठी इथं मी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून भिजत घातली होती. 2 तास भिजवून घेतलेली डाळ. फोडणीसाठी लागणारे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, पाव चमचा मेथी दाणा, थोडासा कढीपत्ता, एक बारीक चिरलेला टोमॅटो. मसाल्यांमध्ये लागेल पाव चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 2 चमचे गोडा मसाला, चवीप्रमाणे मीठ, चवीप्रमाणे गूळ, चवीप्रमाणे चिंचेचा कोळ आणि थोडीशी कोथिंबीर. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू. तर डाळ दुधी करायचं आहे त्यासाठी आपण हरभऱ्याची डाळ वापरतो. तर एक दुधी आहे असा, म्हणजे इतका लांब आहे बघा आणि असा जाड आहे. कोवळा दुधी घ्यायचा. खूप जास्त जून झालेला निबर दुधी घेतला तर बिया खूप जाड असतात, त्या चवीला चांगल्या लागत नाही आणि मग पाणी सुटून तो थोडा पचपचित होतो. त्यामुळे कोवळा दुधी घ्यायचा. तर एवढा साधारण एक 300 ते 350-400 ग्रॅमचा दुधी असेल. त्यासाठी मी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून 2 तास भिजू घातली होती. आता हा दुधी आपण कापून घेऊया. जर दुधी तुम्हाला नाहीच मिळाला कोवळा, तर कापत असताना काय करायचं, आतल्या बिया मात्र काढून टाकायच्या. आपण बघूया ह्याच्यातल्या बिया जर खूप जून असतील, कडकडीत असतील तर काढून टाकूया. पहिल्यांदा आपल्याला दुधीचं साल काढायचं आहे. बरेच जण दुधी साल न काढता करतात, तुम्ही सुद्धा करू शकता. मग तशा वेळी काय करायचं, तुम्हाला दुधी थोडा वेळ मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवायचा 5-10 मिनटं आणि मग परत स्वच्छ धुवून डायरेक्ट वापरायचा. साल नाही काढलं तरी चालेल. तर दुधी आपण साल काढून घेतला, कापून घेऊया. याच्या बिया बघा खूप कोवळ्या आहेत, म्हणजे बिया दिसतही नाहीत इतक्या कोवळ्या आहेत. आता आपण याला कापून घेऊ. खूप मोठे तुकडे, खूप बारीक तुकडे करायचे नाहीत, जरा मोठेच ठेवायचे, म्हणजे डाळीसोबत व्यवस्थित शिजतात. हे बघा असे लांब तुकडे केलेले आहेत. या पद्धतीने सगळा दुधी आपण असाच कापूया. तर दुधी चिरून झालेला आहे. फोडणी करूया. तर फोडणीसाठी कढईमध्ये घेऊया 2 टेबलस्पून तेल. आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर पारंपरिक पदार्थ, पारंपरिक तेल, त्यामुळे चवही अगदी तशीच येते जशी आजी करते. तेल गरम झालं, यामध्ये घालायची मोहरी. या भाजीला फार मसाले, कांदा बिंदा आपण घालत नाही, त्यामुळं मोहरी किंवा जे काही आपण फोडणीत घालतो ना ते छान तडकून द्यायचं. मोहरी तडतडली, आता घालूया जिरं, मेथी दाणा, हिंग, कढीपत्ता आणि टोमॅटो. टोमॅटो घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे, नाही घातला तरी चालणार. मी जी भाजी खाल्ली होती ना त्यामध्ये टोमॅटो नव्हता. याला आपण परतून घेऊया. हां, तुम्हाला जर असं काही नको आहे की मला कांदा लसूण पाहिजे, चालेल, तर थोडासे लसूण ठेचून घातला फोडणीत तरी चालणार. टोमॅटो परतला. आता यामध्ये घालूया हळद, भिजवलेली चण्याची डाळ, चिरलेला दुधी, चवीपुरतं मीठ आणि याला मस्त असं परतून घेऊया. डाळ आणि दुधी तेलामध्ये छान परतला ना की मग त्याला चव चांगली येते, त्यामुळे चांगला परतून घ्यायचा. दुधी 2 मिनटं मस्त परतला. आता मसाले घालायचे नाहीत, आधी याला छान वाफ काढायची.
यामुळं काय होतं, त्या तेलामध्ये तो दुधी शिजतो ना, त्यामुळे तो चवीला खूप मस्त लागतो. आपण लगेच सगळे मसाले-बिसाले घातले आणि मग त्याला झाकून ठेवलं, की तितकी छान चव येत नाही. एकदा असं करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल. याला 2 मिनिटं वाफ काढूया. तर 2-3 मिनिटांची वाफ काढली. दुधी आणि डाळ या तेलामध्ये मस्त असे वाफळले जातात आणि त्यामुळं चव चांगली येते. दुधी आहे ना, आता या स्टेजला आपला 50% शिजतो. दुधी शिजायला फार वेळ घेत नाही. त्यातही कोवळा असेल तर 2 मिनिटांची वाफ पुरते. आता यामध्ये घालायचे आहेत मसाले. मिरची पावडर, गोडा मसाला, थोडासा चवीपुरता गूळ किंवा तुम्ही साखर घालू शकता. गूळ गेला तर चिंचेचा कोळही जाणारच आणि कोथिंबीर. याला मिक्स करूया. सगळं छान मिसळलं. परत एकदा झाकण द्यायचं. आणखी एक 3 ते 4 मिनिटं वाफ काढून घेऊ. तर 5 ते 6 मिनिटं याला वाफ काढली. फक्त मध्ये एकदा हलवून घेतलं होतं. बघूया. मस्त झाला दुधी. रंग पण एकदम सुरेख आलाय. आता आपण याला काय करूया, एकदा हलवून घेऊ. तुम्हाला दाखवते दुधी कसा शिजलाय. तर दुधी पण अगदी छान शिजलाय. खूप गाळ शिजवायचं नाही आहे दुधी. हलकासा एकदम असा गिळगिळीत करायचा नाही. दुधी एकदम मस्त शिजलाय. यावर घालायची आहे चिरलेली कोथिंबीर आणि गॅस बंद करूया. याला मिसळून घेऊया आणि आपली ही मस्त चमचमीत अशी डाळ दुधी तयार झाली आहे. कांदा लसूण घातला नाही, अगदी टोमॅटो जरी नाही घातला ना तरी सुद्धा चालतो. पण या पद्धतीने ही डाळ दुधी एकदा करून बघा. तुम्हाला खरंच आवडेल. तुम्हालाच काही घरामध्ये मुलांना सुद्धा या पद्धतीने केलेली दुधी नक्की आवडेल. तुम्हाला अगदी म्हणजे असाही रंग नकोय तर तुम्ही मिरची पावडर नाही घातली, फक्त गोडा मसाला आणि हळद घातली तरी पण चालते. इतका चवीला हा मस्त लागतो. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने डाळ दुधीची रेसिपी नक्की करून बघा. जराही पाणी घालू नका बरं का, कारण पाणी घातलं की मग थोडासा पांचट चव याच्यामध्ये उतरते. तुम्हाला अगदीच वाटलं तर ताटावर खोलगट ताट ठेवायचं आणि त्यावर पाणी ठेवून तुम्ही वाफ काढू शकता. म्हणजे मग खूप जास्त करपणार नाही आणि व्यवस्थित शिजला जातो. तर करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.